सिनेमाच्या दुनियेत गॉसिप्स आणि अफवांचा बाजार कायमच गरम असतो। कधी कोणता स्टार कोणत्या सिनेमात, कधी कोणाचं ब्रेकअप, तर कधी कोणत्या सिनेमातून कोणाला काढलं, अशा बातम्या येतच राहतात। पण सध्या एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे आणि ती म्हणजे दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यातील स्पिरिट सिनेमा भोवतीचा गोंधळ। दीपिका, जी बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे, तिला चक्क या बहुचर्चित सिनेमातून बाहेर काढल्याची चर्चा आहे। पण का आणि कशामुळे? नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। दीपिकाने गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये तिने आपल्या गोंडस मुलीला जन्म दिला आणि तेव्हापासून ती तिच्या लेकीच्या दुनियेत हरवली होती। पण आता ती पुन्हा कमबॅकच्या तयारीत आहे। पण त्याआधीच तिच्या स्पिरिट सिनेमातील एक्झिटच्या बातम्यांनी सिनेसृष्टीत खळबळ माजवली आहे। अर्जुन रेड्डी, कबीर सिंग ॲनिमल फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा आगामी मेगा प्रोजेक्ट स्पिरिट या सिनेमात साऊथचा सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहे। दीपिका आणि प्रभास यांनी यापूर्वी कल्की 2898 AD मध्ये एकत्र काम केलं होतं आणि त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते पुन्हा एकदा त्यांना स्पिरिट मध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते। पण आता ताज्या बातम्यांनुसार दीपिकाला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे। कारण तिच्या अस्ताव्यस्त मागण्या आणि कथित अनप्रोफेशनल वागणूक। एका तेलुगू मॅगझिनच्या अहवालात सांगितलं जात आहे की दीपिकाने स्पिरिट साठी तब्बल 20 कोटी मानधन मागितलं होतं। इतकंच नाही तर तिने सिनेमाच्या नफ्यात 1% हिस्सा आणि दिवसाला फक्त 8 तासांचा वर्क डे अशी अट घातली होती। यामुळे शूटिंगचा वास्तविक वेळ 6 तासांपर्यंत मर्यादित झाला असता। इतकंच नाही तर दीपिकाने तेलुगू डायलॉग बोलण्यासही स्पष्ट नकार दिल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या अटी आणि तिच्या कथित नखऱ्यांमुळे संदीप रेड्डी वांगा चांगलेच नाराज झाले। शेवटी त्यांनी दीपिकाला सिनेमातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला। 20 कोटींच्या मानधनासह दीपिका बॉलिवूड मधील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली असते। पण तिच्या या मागण्यांनी बोलणी फिसकटली आणि आता ती स्पिरिट मधून बाहेर आहे। दीपिकाच्या एक्झिट नंतर आता सगळ्यांचं लक्ष आहे ते प्रभासच्या नव्या हिरोईनकडे। संदीप रेड्डी वांगा आता कोणाला या मेगा प्रोजेक्ट मध्ये घेणार? साऊथ मधील कोणती तरी मोठी अभिनेत्री की बॉलिवूड मधील नवीन चेहरा? चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। काहींचं म्हणणं आहे की वांगा यांनी दीपिकाला बाहेर काढून योग्यच केलं, तर काहींना वाटतंय की दीपिकाच्या जागी आता कोण तितकी दमदार केमिस्ट्री आणणार। स्पिरिट मधून बाहेर पडल्यानंतरही दीपिकाचं करिअर थांबलेलं नाही। ती लवकरच शाहरुख खानच्या किंग, ब्रह्मास्त्र पार्ट 2 आणि कल्कीच्या सिक्वेल मध्ये दिसणार आहे। तिच्या चाहत्यांना तिच्या कमबॅकची उत्सुकता आहे। पण या वादामुळे तिच्या प्रोफेशनल इमेजवर काहीसा परिणाम होऊ शकतो का, हा प्रश्नही चर्चेत आहे। दीपिका नेहमीच तिच्या दमदार अभिनय आणि प्रोफेशनल वृत्तीसाठी ओळखली जाते, पण स्पिरिटच्या या प्रकरणाने तिच्यावर नखरेल अभिनेत्रीचा ठप्पा बसण्याची शक्यता आहे। संदीप रेड्डी वांगा आणि दीपिका पदुकोण यांच्यातील हा वाद खरंच इतका गंभीर आहे की फक्त एक अफवा आहे? याबाबत दोन्ही बाजूंनी अधिकृत निवेदन येणं बाकी आहे। पण एक गोष्ट नक्की, स्पिरिटच्या या वळणाने सिनेमाला आणखी चर्चेत आणलं आहे। प्रभास आणि वांगा यांच्या या मेगा प्रोजेक्ट कडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। तुम्हाला काय वाटतं, दीपिकाच्या जागी कोण दिसावं आणि या वादावर तुमचं काय मत आहे? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।